इथं आलेल्या भिवकर या ठिकाणी सन्माननीय लोकसेवा समितीचे अध्यक्ष सन्माननीय बाळा परब यांचे पुतणे पंप या ठिकाणी खास करून ही कार्यसूची करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा म्हणजे मंडळाच्या वतीने आभार मानतोय. या ठिकाणी सन्माननीय सिंधुदुर्ग माझा म्हणजे आमच्या बुवांचा चायना यांचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी कॅमेरा लावून बसलेले आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. आणि बुवा माझा एक अभिमानाची गोष्ट काय वाटतं माहिती आहे की माझ्या गावात युट्यूब चॅनल बोलवा असा ते सन्माननीय आमचे आप्पा सावंत यांचे वडील आमच्या मस्के गावात प्रसिद्ध व्यक्तिमत्व चिरंजीव सावंत आपले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे काय गाववाल्याच्या समोर किती माझं कानात काढून घे काय भाऊला होऊन जाऊ दे. तर या ठिकाणी या सर्वांचे मनापासून आभार मानतोय. या ठिकाणी जमलेल्या तुम्हा तमाम माझ्या मायबाप भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून तुमच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्या प्रामाणिक भजन मंडळ यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येची दिवस आणि सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या महात्मा देवाच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचा आराध्य दैवत सरस्वती मातेला मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा या चरणी आणि सांगण्याची भजनद्वारे सांगण्याची सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी बघा सर्वप्रथम न मागता मला पारितोषिक आलेलं आहे आमचे सन्माननीय बुवा स्वप्नीलजी गोसावी यांच्याकडून. हे लाख मोलाचं चांगली सुरुवात झाल्याबद्दल त्या जनार्दनाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचं केलेलं नामस्मरण म्हणजे भजन मंडळी बघा. कारण हा महाराष्ट्र म्हणजे ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये बुवा आपण जन्माला आलो ह्या आपला मोठा पुण्य असा भाग्य आपला या आणि त्यातून आपल्या ही मानाची खुर्ची मिळाली असा. कारण ह्या कलियुगामध्ये मंडळी बघा आज समाजाचं प्रबोधन या हरिनाम आणि कीर्तन यांच्या माध्यमातून होत आहे. काय आपण करू भया एकमेकाच्या पोटावर बसून काही साध्य होणार नाही बुवा. पण काय करतलं आपलं मराठी माणूस शेजारी शेजारी नका बरोबर ना. हा कारण बस भक्ती मनापासून केली ना देव सांगणार नाही आपणार माझा 24 तास तू नाव घे पण दिवसातून एकदा तरी. कारण काय आपण जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो ना बुवा तेव्हा आपण परमेश्वराचं नामस्मरण करत असतो. काय बाबा माका तू ह्याच्यातून पहिलो ह्या घाणीतून माका मुक्त कर बाहेर गेल्या मी ह्या करीन ता करीन. पण आपण जेव्हा बाहेर येतो आईच्या गर्भातून तेव्हा आपण सगळं विसरतो आणि आपण कशाच्या मागे लागतो मोह मायेच्या मागे लागतो. बरोबर ना बुवा. या चुकीचं बोलता येईल काय चुकला तर चूक म्हणून सांग काय फरक पडत नाही बघा. चुका बोला बारीक वगैरे नका काही गरजच नाही पहिला सांगते. पण काय पहिल्या सुरुवातीत जरा ढोस देऊ असतं माका तुझं देऊ बघितलं होतं. हा आता तू चुक काय माका काहीतरी देतलं ढोस हे माका माहिती आहे. हा नाही पण एकदा खरोखर जोरदार जोडीवाल्यांसाठी टाळी मारा. 52 वर्षामध्ये डबल वारी करतायत बुवा 52 वर्षामध्ये. पण या हरिनामाची सेवा अविरत करतात. अनेक बुवांना आज संपूर्ण जगामध्ये लाईव्ह दाखवण्याचं कार्य बुवा करतात. काय गरज स्वतःच्या विषयातून पैसे खर्च करून जाऊ नये. दुसरं ह्या वयाचा माणूस बोललो तुम्हाला नाही माझी ढोकरा दुखतात मी जाऊन झोपतही त्याला येते. पण ही हरिनामाची ताकद आहे बुवा. कारण काय ह्याच्यासाठी आयुष्य झटतात ना म्हणून आज तुम्ही असे आज चांगले असाल. हा लक्षात ठेवा म्हणून सांगतोय वयाचं मान घेऊन वारी करता येतोय. काय झाला माझी गोची काय झाली हे बिचारे बसलेत समोर समजलास काय त्याच्यामुळे. कारण मला वाटत नाही ना घरांच्या समोर बापाशी काहीतरी बोलणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे ना. बरोबर आहे ना. काय काळजी बोलू नको मी काय वाईट काय बोलणार नाही. पप्पा काय बोलतील तेवढाच बोलणार तेवढाच कांडाप काढणार. एक मनोरंजन म्हणून बोलतोय असं काही नाही जो आमच्या दुश्मन नाही. ठीक आहे भजनाची सुरुवात करतो. काही चुकलं तर सांभाळून घ्यावा. कारण त्यांना पहिल्या सुरुवातीला सांगल्या 18 महिन्यात बुवा बारी गावली. पण माझा कर्म काय तर मागा माहिती होता समजलास का. कामाक लागलंय इथून 1 सेकंड मागा हलाक देणं बारी कशी लोकांची घ्यायची. आता पण नवरात्रीचे 4 वारी कॅन्सल करूचे लागले असा.
या ठिकाणी बघा सन्माननीय आमच्या जेठीबाबांचे आजीबाबू लोके माऊली यांच्याकडून हे लाख मोलाचं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि आईच्या चरणी प्रार्थना करतोय की त्यांना पण उदंड आयुष्य लागू दे, त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये प्रगती येऊन दे. बस झाली झलक आमची सुरुवात करू पाहिजे.